कार्यालयाच्या बाहेर जर पाहिलं तर भाजप आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयासमोर एक संशयास्पद बॅग आढळून आली आणि त्याच्यामध्ये एक गन सुद्धा होती। नेमकं हा प्रकार काय आहे आपण थेट आमदार संजय केळकर यांच्याकडून जाणून घेऊया। तुमच्या कार्यालयासमोर एक बंदूक आढळून आलेली आहे, कसं कसं याच्याकडे? खरं तर सर्व जाती धर्माचे या शहरातील नागरिक त्यांच्या समस्येच्या निवारणासाठी माझ्याकडे येत असतात आणि मी त्यांच्या समस्येचं निवारण करत असतो। गर्दी सातत्याने असते, परंतु कोणाचा काय उद्देश होता, एक जण संध्याकाळी 7 वाजता ती बॅग विसरला आणि निश्चितपणे माझ्या कर्मचाऱ्यांनी, माझा सीए साहेब महेश बोराडे यांनी मला फोन करून सांगितलं की एक जण बॅग विसरला। म्हणलं कोणीतरी विसरला असेल नागरिक, आतमध्ये नेऊन ठेवू, सकाळी बघू। सकाळी बघितलं तर त्यात गन सापडली। मला अशा मागच्या काळात बऱ्याच धमक्या आलेल्या आहेत, पण मी त्याच्या धमक्याला भीक घालत नाही। माझं सरकार सक्षम आहे आणि त्यामुळे निश्चितपणे हे जर कोणी मला असं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते फुल ठरणार आहे। मी अशा कोणत्याच दहशतीला आणि धमकीला घाबरणार आहे। तुम्ही सातत्याने हिंदुत्ववादी भूमिका घेत असता, तुमचा कोणावर संशय आहे का जेणेकरून तुमच्या जीवाला धोका आहे? खरं तर मी सातत्याने लव जिहादवर, गोवंश हत्येवर बोलत असतो आणि प्रखरतेने बोलणारा व्यक्ती कार्यकर्ता असल्यामुळे मी सातत्याने, मला अशा धमक्या तर बऱ्याच वारंवार आलेल्या आहे आणि त्यामुळे मला मी कधीच त्याकडे हे केलं, मी नेहमी कानाडोळा करतो। बरं, आधी धमक्या यायच्या, आता थेट बंदूक तुमच्या कार्यालयासमोर येते, म्हणजे कुठेतरी तुमच्यामध्ये असं भीतीचं वातावरण नाही का? काय भीती? कधीच मी घाबरलेलो नाही मी, आणि त्यामुळे ज्या माझी भूमिका होती तर मी तर प्रखरपणे मानतो आणि ती मानणार। मी कधीच कोणाला घाबरणारा व्यक्तिमत्व नाहीये। आता शेवटचा प्रश्न, आता याच्यावर काय कारवाई करणार आहात तुम्ही पुढे? पोलिसांना सांगितलं मी, पोलीस करतील त्यांची कार्य। पोलीस यंत्रणा सक्षम आहे, सरकार सक्षम आहे, निश्चितपणे कळेल काय उद्देश कोणाचा आहे। अशा लोकांना काय आव्हान असणार आहे तुमचं, जे अशा प्रकारचे हे करताय तुमच्याकडे? खरं तर मला माहित नाही, परंतु निश्चितपणे काय कोणत्या उद्देशाने आले ते माहित नाही। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते आमदार संजयजी केळकर आणि यांच्या कार्यालयासमोर एक बंदूक आढळून आलेली आहे। मी रामबुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर। सध्या जी वस्तू आहे ती आम्ही ताब्यात घेतली, ती इन्व्हेस्टिगेशन एअरगन सारखी दिसते ती। त्यानंतर ती कोणी आणली, काय आणली ते कॅमेऱ्याने चेक करू आणि त्यानंतर त्यानं कशासाठी आणली, त्याचा उद्देश काय, ते सगळं चेक करून आपण इन्व्हेस्टिगेशन करून आपल्याला प्रथम दर्शनी एअरगन दिसते। एअरगन दिसते। एअरगन आहे म्हणजे का आणली, कशासाठी आणली, कुणी आणली, ते आपण सीसीटीव्ही फुटेज वगैरे पाहून त्याचं सविस्तर इन्व्हेस्टिगेशन करून आपण त्याला शोधून काढू। धन्यवाद। संजय केळकर यांचं